ही आहे आपल्या महाराष्ट्राची परंपरा, देशाची परंपरा खरं तर. आणि आज रणशिंग फुंकलेत असं म्हणायला हरकत नाही. पण आज आपल्या सोलापुरात सिद्धरामेश्वराची यात्रा, आज काठीची पूजा, उद्या अक्षदा सोहळा, एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही, महाराष्ट्राची उभी परंपरा आहे. सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे, कारण का आपल्या इथेच विठ्ठल आहे, आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे, आपल्या इथे तुळजाई लागून आहे. आणि अर्थात आज ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे. आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली. सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते. आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 2 ते 3 महत्त्वाच्या निवडणुका असणार आहेत. आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की ह्या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला एक स्थिर सरकार, जी गोरगरिबांकडे बघणारं सरकार, शेतकऱ्यांकडे, सर्वसामान्यांकडे बघणारं सरकार, आणि जे खरंच मायबाप सरकार म्हणतं तसं सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं. नवीन वर्ष आहे, नवीन संकल्प घेऊन तुम्ही देखील मैदानात उतरताय राजकीय क्षेत्रामध्ये. खासदारकीची निवडणुकी असणार, सगळ्याच निवडणुका आहेत आणि आम्ही सगळेच ह्याच्यात उतरतोय. लोकांना आपण जे आश्वासन देतो, 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील ते लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांची सेवा करणं, हेच शेवटच्या श्वासापर्यंत हाच संकल्प घेतला आहे. आणि पुन्हा एकदा ते लोकांपर्यंत नेणं, वस्तुस्थिती काय ती लोकांपर्यंत मांडणं, हाच आमचा ध्येय आहे. खरं तर दक्षिण मुंबईचे जे काँग्रेसचे उमेदवार होते, यापूर्वी खासदार देखील राहिले मिलिंद देवराजी, ते आता शिंदे गटात जात आहेत, कारण त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी परिस्थिती नाही. ही एक मोठी अफवा आहे जी विरोधक उचलतात. आम्ही जातोय, हे जातोय, काँग्रेसचे बरेच जण जात आहेत, हे विरोधक उठवत आहेत ही अफवा. ह्याच्यात काही तथ्य नाही. सिद्धेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे सर्वधर्म समभावाचा प्रतीक. मात्र वातावरण समाजाचं बदलताना दिसतंय. सोलापुरात देखील दगडफेकीसारखे प्रकार घडले. हे बदलत्या वातावरणाकडे आणि या यात्रेकडे कशा पद्धतीने? हे बघा, हे जे लोक येऊन सोलापुरात चिघळवण्याचा प्रयत्न करतात किंवा भांडणं लावायचा प्रयत्न, त्यांना मी ताकीद देते आहे, खबरदार. तुम्ही इथे आमच्या लोकांमध्ये किंवा देशात कुठेही जाऊन तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न करू नका, लावायचा प्रयत्न करू नका. करायचं असेल तर गोरगरिबांची कामं करा. ही कोणती पद्धत आहे? धर्म वापरून तुम्ही इथे पेटवायचा प्रयत्न करतात. हे आधी कधीच झालं नव्हतं आपल्या देशात. आणि असं जर कोण करत असेल तर खबरदार. आणि सोलापूर एवढं बिघडणार नाही, कारण का सोलापूरचे लोक सुज्ञ आहेत. आणि कितीही काही झालं तरी आता आम्हाला सगळ्यांना कळून चुकलंय की हे लोकांची रणनीती काय असते आणि हे लोकांचं शेकट कारस्थान काय असतं. नेमकं इलेक्शन तोंडावर आलं की धर्म जातपात करून लोकांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतात. पण भारताची लोक आता एवढी मूर्ख नाही आहेत. खरं तर काल काँग्रेसची बैठक झाली आणि त्यामध्ये अशी एक माहिती समोर आली होती की जे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवारजी, त्यांना बसायला खुर्ची दिली गेली नाही किंवा तिथे खुर्ची शिल्लक नाही. बघा, ह्या सगळ्या अफवा आहेत. सगळ्यांना काँग्रेस पक्षात मान सन्मान आम्ही देतो. काँग्रेस पक्ष हा अत्यंत लोकशाही असणारा पक्ष आहे. हा हुकुमशाहीचा पक्ष नाही आहे. तो खास करून तुम्हाला माहिती आहे कोणता पक्ष जिथे फक्त हम बोले सो कायदा एका माणसं चालतं, तसं काँग्रेस पक्षात नाही. पंतप्रधान सोलापूरला येणार आहेत 15,000 घरांच्या कशा पद्धतीने तुमचे स्वागत करणार पंतप्रधानांचं स्वागत हे त्यांच्या पक्षाचे करतीलच, पण स्वागत करण्यासारखं जर काही काम केलं असेल तर नक्की आम्ही करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.